नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संख्या रेषा या चॅप्टरमधील स्वाध्याय 4.1 नवनीच्या पुस्तकातील स्वाध्याय 4.1 यातील फर्स्ट क्वेश्चन. संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक 2/3 आहे, 2/3 आहे आणि पॉईंट आहे m. बरोबर आहे. एक संख्या रेषा काढू आपण. सपोज ही संख्या रेषा काढली आपण. येथे 0, निर्देशक कसा पॉझिटिव्ह आहे, प्लसमध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे या डायरेक्शनमध्ये असेल. तो पॉईंट m आहे. त्याचा निर्देशक 2/3 आहे. 2/3. बिंदू m व n मधील अंतर दिलेलं आहे आपल्याला 3 एकक आणि n बिंदू mच्या उजवीकडे आहे. पहा, mच्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजवीकडे या डायरेक्शनमध्ये आहे. mच्या उजवीकडे म्हणजे या डायरेक्शनमध्ये, डावीकडे म्हणजे या डायरेक्शनमध्ये, उजवीकडे आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये आहे. 3 अंतरावर आहे. म्हणजे सपोज येथे पॉईंट काढला आपण n, mn एवढं अंतर आपल्याला दिलेलं आहे. एवढं अंतर किती आहे? 3 एकक आहे. तर n बिंदूचे निर्देशक किती? पहा, इथे कोणता नंबर येणार आहे? n बिंदूचे निर्देशक काय आहेत? हे निर्देशक आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पहा, हे अंतर काढण्यासाठी आपण काय करतो? m आणि n हे अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकमधून लहान निर्देशक वजा करतो आपण. सपोज ही नंबर लाईन आहे. येथे 0 काढला आपण, 1, 2 आणि 3, 4. येथे एक पॉईंट आहे सपोज m आणि येथे पॉईंट आहे n. तर आता mn ची लेंथ म्हणजे आपण काय करणार? n बिंदूचा निर्देशक मोठा हा आहे, छोटा हा आहे. बरोबर आहे. हा मोठा आहे, हा छोटा आहे. म्हणजे मोठ्या निर्देशकमधून लहान निर्देशक वजा करणार आपण. म्हणजे अंतर असणार आहे mn ची लेंथ. m पासून n हे डिस्टन्स किती आहे? mn ची लेंथ किती मिळेल? 4 - 1 3 होतील. बरोबर आहे. हा पॉईंट येथे असेल. सपोज येथे -1, येथे m असेल आणि येथे n असेल. तर mn ची लेंथ आता काय होणार आहे? पहा, mn ची लेंथ आता किती होईल? मोठा निर्देशक हा आहे का? हा आहे, हा आहे 4. त्यातून मायनस करणार आपण. मायनस करणार, परंतु याचा निर्देशक वजा आहे. म्हणजे हे काय होतील? 4. हे मायनस मायनस +1 म्हणजे 5. ही लेंथ किती आहे? 5 आहे. 5 आहे का? एवढी 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5. बरोबर आहे. याप्रमाणे म्हणजे ही एक व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू आणि अंतराची एक व्हॅल्यू. म्हणजे 3 पैकी कोणत्याही 2 व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या असतील तर तिसरी व्हॅल्यू काढता येते. येथे आपल्याला अंतर दिलेलं आहे, एक निर्देशक दिलेला आहे, तर दुसरा निर्देशक आपल्याला काढता येतो. सूत्र तेच वापरणार आपण. म्हणजे अंतर बरोबर मोठा निर्देशक. 2 बिंदूतील अंतर आहे हे. अंतर म्हणजे या 2 बिंदूमधील अंतर. मोठा निर्देशक म्हणजे हे नंबर, संख्या रेषेवरील नंबर. निर्देशक यातून वजा करणार आपण लहान निर्देशक. सूत्र तुमच्या लक्षात आलेलं आहे. 2 पैकी एक व्हॅल्यू आहे. अंतर आपल्याला दिलेलं आहे. mn ची लेंथ किती आहे? 3 आहे. बरोबर आहे. मोठा निर्देशक हा आपल्याला माहिती नाही. मोठा निर्देशक mच्या उजव्या साईडचा मोठा निर्देशक. बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू सपोज x घेऊ आपण. x वजा करणार आपण. लहान निर्देशक किती आहे? 2/3 आहे. मोठ्या निर्देशकमधून आपण लहान निर्देशक वजा करू. पहा, 3 पैकी 2 व्हॅल्यू माहिती आहेत. x ची व्हॅल्यू यावरून काढता येईल. देअरफोर हे मायनस आहेत, इकडे आणू आपण, प्लसमध्ये होतील. हे 3 आणि हे प्लस होतील 2/3. हा अपूर्णांक इकडे मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होईल. इकडे फक्त x राहील. बरोबर आहे. पहा, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. आता येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे. छेदामध्ये 1 आहे. आता तिरपा गुणाकार. 3 त्रिक 9 आणि +2 11. 11/3. देअरफोर x इक्वल टू काय होईल? हे 3 त्रिक 9 आणि हे ॲडिशन 3 त्रिक 9 +2 म्हणजे 11 होतील आणि भागिले हे 3. ऑप्शन आहे का? 11/3 आहे. प्लस आहे. प्लस म्हणजे काय? प्लसमध्ये आहे तो, म्हणजे 0च्या उजव्या हाताला आहे.
म्हणून प्लसमध्ये आहे, बरोबर आहे. निगेटिव्ह आहे का? नाही. याची व्हॅल्यू किती येणार आहे? 11/3. ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा प्रश्न. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक -8/5 म्हणजे -8/5 आहे. पहा निर्देशक कसा मायनसमध्ये आहे. पहा संख्या रेषा जर आपण काढली तर मायनस नंबर या साईडला असतात, बरोबर आहे. म्हणजे पॉईंट कोणता आहे? ए आहे. त्याचा निर्देशक किती आहे? -8/5 8/5 वजा 8/5, बरोबर आहे. तर ए व बी बिंदूतील अंतर आपल्याला दिलेलं आहे 17/5. परंतु बी पॉईंट एच्या उजवीकडे आहे का डावीकडे आहे हे आपल्याला इथे दिलेलं नाही. बी या बिंदूचे निर्देशक कोणते? एकतर बी पॉईंट एच्या उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल एवढ्या अंतरावर, बरोबर आहे. इकडे असू शकतो किंवा इकडे असू शकतो. मग आपल्याला 2 याच्या व्हॅल्यू मिळणार आहेत, बरोबर आहे. ऑप्शन पण 2 दिलेले आहेत. म्हणजे एक डावीकडे असेल आणि एक उजवीकडे असणार आहे. 2 व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. ए बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. बी बिंदू सपोज एक राईटला असेल एक लेफ्टला असेल. सूत्र कोणतं आहे? अंतर. 2 बिंदूतील अंतर. 2 पहा सूत्र लक्षात ठेवा. 2 बिंदूतील अंतर. मोठा निर्देशक त्यातून वजा करणार लहान निर्देशक. निर्देशक म्हणजे हे नंबर लाईनचे नंबर. एचा निर्देशक हा नंबर आहे, बरोबर आहे. तर बीचा निर्देशक काढायचा आहे आपल्याला. बिंदूतील अंतर आपल्याला दिलेलं आहे 17/5, बरोबर आहे. सपोज येथे एक पॉईंट घेऊ आपण बी आणि इकडे एक पॉईंट घेऊ आपण सपोज बी डॅश. म्हणजे 2 व्हॅल्यू मिळतील आपल्याला, बरोबर आहे. बिंदूतील अंतर किती आहे? 17/5. सूत्रामध्ये आपण किमती टाकू. मोठा निर्देशक. आता आधी आपण ही काढू म्हणजे बी मोठा असेल, बरोबर आहे. बी मोठा असणार आहे. बी पॉईंटचा निर्देशक आणि मायनस एक्स घेतली व्हॅल्यू तरी चालेल, आपण बीच घेतलेला आहे. वजा लहान निर्देशक हा होईल कारण हा राईट साईडचा नंबर मोठा असतो, हा लेफ्ट साईडचा नंबर लहान असतो. वजा मायनस करायचा आहे म्हणून हे मायनस साईन आणि हा निर्देशक मायनसमध्येच आहे त्यामुळे हे मायनस. हे मायनस आणि मायनस यांचा गुणाकार आहे. येथे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे 17/5 हे बी आणि मायनस मायनस प्लस होतील, बरोबर आहे. 8/5. आता हे सॉल्व करता येईल. बीची किंमत पाहिजे आपल्याला. देअरफॉर बी इक्वल टू काय होईल? हे इकडे येतील 17/5 त्या साईडचे. हा नंबर इकडे आणू आपण, फक्त इथे बी राहील, बरोबर आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू यामधून हे मायनस होतील. इकडे प्लसमध्ये आहेत, इकडे आल्यावर मायनस होतील. -8/5. पहा दोघांचाही छेद सारखा आहे अपूर्णांकांचा. तर आपण अंशाची वजाबाकी करू शकतो. 17 वजा 8 आणि भागिले 5 एकच छेद घेणार. 17तून 8 गेले 9 राहतील म्हणजे 9/5. बीचे कोऑर्डिनेट काय मिळतील आपल्याला? 9/5. म्हणजे हा पॉईंट कोणता असणार आहे? 9/5, बरोबर आहे. हा एक निर्देशक काढला आपण उजव्या साईडचा, बरोबर आहे. आता डाव्या साईडचा काढता येईल आपल्याला. म्हणजे सपोज बी डॅश म्हणजे अंतर. सूत्र अंतर बरोबर मोठा निर्देशक यातून वजा करणार लहान निर्देशक. पहा एक किंमत आलेली आहे आपली 9/5 प्लसमध्ये आहे, बरोबर आहे. हा ऑप्शन मायनसमध्ये आहे म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही कारण आपली व्हॅल्यू प्लसमध्ये आलेली आहे. 9/5 येथे आहे, येथे 9/5 नाही आहे म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही आणि हा पण ऑप्शन येणार नाही. दुसरी व्हॅल्यू काढायची पण गरज नाही कारण ही व्हॅल्यू आहे आपण येथे काढलेली आहे
आपण जी व्हॅल्यू काढली ती येथे आहे, म्हणजे दुसरा निर्देशक हा मिळणार आहे. बरोबर आहे. यावरूनही गेस करता येईल. आपला वेळ वाचणार आहे, त्यामुळे आपलं उत्तर प्लसमध्ये आलेलं आहे. प्लसमध्ये एकच ऑप्शन आहे, म्हणजे हे ऑप्शन येणार नाहीत. हा ऑप्शन बरोबर येणार आहे. चेक करू आपण -5 व्हॅल्यू येते का. पहा -5 उत्तर येईल का आपण चेक करू. अंतर किती आहे 17/5. दोन बिंदूतील अंतर आपल्याला 17/5 दिलेलं आहे. मोठा निर्देशक पहा आता बी पॉईंट या साईडला असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा लहान होईल, कारण हा उजव्या साईडचा पॉईंट मोठा असतो, उजव्या साईडचा निर्देशक मोठा असतो. हा आता डाव्या साईडला आलेला आहे, म्हणजे हा मोठा आहे. आधी हा नंबर येईल येथे. मोठा निर्देशक -8/5 होईल आणि त्यातून वजा करणार आपण, म्हणजे मायनस हा निर्देशक बी डॅश. बरोबर आहे. डॅश म्हणजे लेफ्ट साईडचा. हे 17/5 हा नंबर या साईडला आणला तर प्लसमध्ये येईल 8/5. इकडे काय राहील वजा बी डॅश. दोघांचा छेद सारखाच आहे. 17 आणि 8 25 होतील. बरोबर आहे. इक्वल टू वजा बी डॅश, म्हणजे बी डॅश ही व्हॅल्यू काय मिळेल. हा मायनस साईन या साईडला येईल. बरोबर आहे. हा मायनस साईन इकडे पास करू, म्हणजे इकडे निगेटिव्ह होईल. हे मायनस साईन या साईडला पास केला. 5 5 25, 5ने डिवाईड करता येईल, म्हणजे उत्तर काय मिळेल आपल्याला -5. 25 5ने डिवाईड केले इथे 5 मिळतील आपल्याला. बरोबर आहे. -5. दुसरा ऑप्शन काय येईल -5, म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. एक निर्देशक येत आहे 9/5 आणि दुसरा येत आहे -5. तिसरा प्रश्न -7/11 -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे. -7/11 याचं उत्तर किती येईल, म्हणजे 7ला आपण 11ने डिवाईड करू. भागाकार करताना नंबर प्लस घ्यायचे आहेत, परंतु उत्तर मायनसमध्ये लिहायचं आहे. 7ला 11ने भाग देऊ आपण. 7/11 7/11. 7 लहान आहेत, 0.1166 होतील. बरोबर आहे. 4 उरतील. येथे 0 घेणार आपण. 11 त्रिक 33, म्हणजे आपल्याला भागाकार हे उत्तर काय मिळेल 0.63. 0.63. उत्तर कसं आहे, नंबर लाईनवर हा पॉईंट कुठे असेल. येथे 0 घेतला आपण, येथे 1 आणि येथे -1. 0.63. पॉईंट नंतर 6 आणि 3 आहेत, म्हणजे ॲक्युरेट 0 आहे का, नाही. 0पेक्षा जास्त व्हॅल्यू आहे ही, परंतु ही मायनस असल्यामुळे हे आन्सर आपलं मायनसमध्ये येईल. बरोबर आहे. आपण प्लसमध्ये भागाकार केलेला आहे, परंतु आन्सर आपल्याला मायनसमध्ये लिहायचं आहे, म्हणजे हे आन्सर किती आहे -0.63. मायनस असेल तर 0च्या या डायरेक्शनमध्ये. बरोबर आहे. 0पेक्षा जास्त आहे, परंतु 1पेक्षा कमी आहे. येथे 0 पॉईंट आहे, म्हणजे 0.63. 0 आणि -1च्या दरम्यान हा नंबर असणार आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती 0 आणि -1च्या दरम्यान आहे. बरोबर आहे. 0 आणि -1च्या दरम्यान ही व्हॅल्यू आहे. 0 व -1. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. चौथा प्रश्न. सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती. 4 रेषाखंड आहेत, CB, EB, EQ आणि QG. तर यावरून आपल्याला रेषाखंडाची लांबी काढायची आहे. सर्वात मोठा रेषाखंड, सर्वात लहान रेषाखंड, त्या दोघांची बेरीज करायची आहे. पहा इथे 0 ते 1 युनिट आहे. 1 युनिटमध्ये 1 2 3 4 भाग केलेले आहेत. बरोबर आहे. एका युनिटचे 4 भाग केलेले आहेत. 0 to 1 4 पार्ट आहेत, इक्वल आहेत, आणि 1 to 2 हे पण 4 पार्ट आहेत, इक्वल आहेत. म्हणजे प्रत्येक भाग किती असेल, एका युनिटचे आपण 4 भाग केलेले आहेत. एका युनिटचे 4 भाग केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक भाग किती आहे 0.25 आहे. बरोबर आहे. चतकोर, अर्धा, पाऊण, 1 याप्रमाणे. म्हणजे प्रत्येक A to B हे डिस्टन्स किती आहे 0.25. B to C हे पण 0.25 आहे. आता या 4 रेषाखंडाची लांबी काढू आपण. रेषाखंड म्हणजे सेगमेंट. CB, रेख CB. CBची लांबी किती असेल, C आणि B एवढं डिस्टन्स, म्हणजे एकच भाग आहे तो. बरोबर आहे.
सी बी एकच भाग आहे म्हणजे हे 0.25 आहे. नंतर ई बी रेषाखंड ई बी किंवा रेख म्हणतात त्याला, रेषाखंड ई बी, ईपासून बीपर्यंत एक भाग, दोन भाग आणि तीन भाग आहेत. एक भाग कितीचा आहे? एक पार्ट आहे 0.25, हे तीन पार्ट आहेत म्हणजे 0.75. ही लांबी किती आहे? 0.75. ई क्यू रेख ई क्यू, ई आणि क्यू हा पार्ट पहा, एवढं डिस्टन्स किती असेल? 1 2 3 4 5 भाग आहेत. प्रत्येक भाग किती आहे? 0.25 म्हणजे 0.25 गुणिले 5 1.25 बरोबर आहे, म्हणजे 1.25. आणि क्यू जी आणि रेख क्यू जी, क्यूपासून जीपर्यंत पहा, क्यूपासून जीपर्यंत किती भाग आहेत? 1 2 3 आहेत म्हणजे 0.75. आता सर्वात मोठा रेषाखंड यामध्ये हा आहे आणि सर्वात लहान 0.25 आहे बरोबर आहे. दोघांची बेरीज म्हणजे 0.25 आणि 1.25, दोघांची बेरीज 1.50. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न, बिंदू सी व बिंदू एफ यातील अंतर किती आहे? पहा, सी पॉईंट येथे आहे आणि एफ पॉईंट येथे आहे. एक भाग, दोन भाग, तीन भाग आहेत बरोबर आहे. एक भाग आपण पाहिलेला आहे, एका युनिटचे 4 भाग केलेले आहेत म्हणजे प्रत्येक भाग किती आहे? 0.25चा आहे. हे किती भाग आहेत? सीपासून एफपर्यंत 1 2 आणि 3 भाग आहेत. 0.25 प्लस 0.25 प्लस 0.25 म्हणजे 0.25चे 3 भाग आहेत बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय मिळेल? 0.75. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. पहा, तुम्हाला असंही करता येईल, हे 0.25 0 टू बी बरोबर आहे. नंतर हे 0पासून हे किती येणार आहे? 0पासून हे अंतर, हे 0.25वर पॉईंट असणार आहे. हा 0.50वर असेल 0पासून, हा 0.75, नंतर हा 1 बरोबर आहे, नंतर हा 1.25. आपल्याला काय विचारलेलं आहे? सी आणि एफमधील, सी आणि एफमध्ये, सी आणि एफमध्ये एफ मोठा आहे पॉईंट बरोबर आहे, मोठा निर्देशक एफ आहे आणि छोटा 0.50. दोघांची आपण वजाबाकी करणार. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे एवढं अंतर असणार आहे. हे काय मिळेल? 5 7 आणि इथे 0.75. तसंही काढता येईल किंवा प्रत्येक पार्ट माहिती आहे आपल्याला 0.25चा आहे. हे 3 पार्ट आहेत म्हणजे 0.25 गुणिले 3 म्हणजे 0.75. तसंही काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला ऑप्शन अपूर्णांकामध्ये आहेत त्यामुळे हे जे पार्ट आहेत ते अपूर्णांकामध्ये आपण दाखविणार आहोत. एक युनिट आहे त्याचे 4 भाग केलेले आहेत म्हणजे हा काय आहे? 4 पैकी पहिला बरोबर आहे. हा 4 पैकी दुसरा आहे, याला 1/2 पण लिहिता येते आपल्याला. हा 4 पैकी तिसरा आहे, हा 4 पैकी 4 आहे. 4 पैकी 4 म्हणजेच काय? 4/4 म्हणजे 1 बरोबर आहे. हा 1 झालेला आहे. यामध्ये पुन्हा चतकोर ॲड होत आहे, 1/4 ॲड होत आहे. 1मध्ये 1/4 ॲड होत आहेत म्हणजे 5/4. याप्रमाणे अंश 1 1ने प्लस होईल, छेद असंच राहणार आहे. 1 2 3 हे 4 पैकी 4, 5 हे 6 पैकी 4 होईल, हे 7 पैकी 4 पैकी 7, 5 6 7 8/4 बरोबर आहे. 8/4 म्हणजेच काय? 2, 4 2 8, येथे 9/4. याप्रमाणे असंही लिहिता येते आपल्याला. पॉईंटमध्ये उत्तर ऑप्शन असतील तर आपण पॉईंटमध्ये लिहिलं असतं 0.25 0.50 0.75 याप्रमाणे. आता ही लेंथ बी डीची लेंथ, नंतर प्लस सी जीची लेंथ आणि मायनस करणार एफ पी ही लेंथ. बी डीची लेंथ, बी आणि डी येथे आहे 3/4, यातून वजा करणार आपण हा निर्देशांक 1/4 बरोबर आहे.
प्लस सी जीचं डिस्टन्स सीपासून जीपर्यंत 6/4 आहे, 6/4 यातून वजा करणार सीचा निर्देशक 2/4 आणि मायनस एफ पी, एफ आणि पी पॉईंट हा आहे, यामध्ये हे मोठे आहेत 8/4 का 5 छेद आपण सारखे लिहित आहोत म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाईल आपल्याला, आणि मायनस करणार 5/4 असंही लिहिता येईल. छेद सारखा असेल तर आपण अंशाची वजाबाकी करू शकतो, एकच छेद घेणार 3 - 1 म्हणजे 2 होतील, बरोबर आहे. प्लस छेद सारखा आहे, एकच छेद घेणार 6 - 2 म्हणजे 4 होतील, आणि वजा दोघांचे छेद सारखे आहे, एकच छेद घेऊ 8 - 5 म्हणजे 3 होईल. आता तिघांचे पण छेद सारखे आहेत, एकच छेद घेऊ शकतो आपण, एकच छेद घेणार 4, बरोबर आहे. 2 + 4 - 3 2 + 4 आणि वजा 3 म्हणजे हे काय होतील 4 आणि 2 6, 6तून 3 गेले म्हणजे 3 आणि भागिले 4, 6 - 3 म्हणजे 3 आणि भागिले 4. उत्तर किती मिळेल 3/4. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. 7वा प्रश्न, बिंदू एशी निगडीत असणारी संख्या कोणती? पॉईंट ए हा आहे, या बिंदूशी निगडीत असणारी संख्या कोणती? यापैकी ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. एका युनिटचे 4 भाग आहेत, बरोबर आहे. 0 to 1 4 भाग आहेत, 0 to -1 4 भाग आहेत, म्हणजे प्रत्येक युनिटचे 4 भाग केलेले आहेत. 0पासून डाव्या साईडला इकडे मायनस असतात, म्हणजे -1/4 -2/4 होतील, म्हणजेच काय 1/2, बरोबर आहे. -3/4 होतील, हे -4/4, -4/4 म्हणजे -1, हे -5/4 होतील, हे -6/4, हे -7/4. म्हणजे हा जो ए पॉईंट आहे तो 0पासून -7/4 एवढ्या डिस्टन्सवर आहे, बरोबर आहे. डिस्टन्स हे कधी पण पॉझिटिव्ह असते, फक्त डायरेक्शन या साईडला आहे. हे मायनस साईन काय दाखवते आपल्याला, डायरेक्शन या साईडला आहे. डिस्टन्स किती आहे 7/4, म्हणजे 7/4 मायनसमध्ये आहे. याची व्हॅल्यू आपल्याला याप्रमाणे काढता येईल का, 7 हा ऑप्शन तर येणार नाही, कारण छेदामध्ये 4 आहेत, हा पण ऑप्शन येणार नाही, बरोबर आहे. मायनसमध्ये उत्तर येत आहे म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही, हे उत्तर बरोबर आहे. हे आपण कॅल्क्युलेशन करून पाहू. 7ला आपण 4ने भाग देऊ, काय येईल 4 × 1 = 4, बाकी राहील 3, बरोबर आहे. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, हे -7/4, याला आपण असं लिहू शकतो, हे मायनस साईन ॲज इट इज. 7ला आपण 4ने भाग दिला तर भागाकार 1 येत आहे, बाकी 3 आहे, बाकी वर लिहिणार आपण, आणि 4ने भाग दिलेला आहे, म्हणजे याला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येते, मायनस याप्रमाणे. हा पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, 8वा प्रश्न, येथे आपल्याला असत्य विधान कोणते ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे 3 सत्य आहेत, 1 असत्य आहे, तर तो पर्याय कोणता आहे? एका युनिटचे 4 भाग आहेत, बरोबर आहे. एका युनिटचे 4 भाग केलेले आहेत, ए बी आणि बी सी. ए बी म्हणजे किती पार्ट आहेत, ए आणि बी यामध्ये 1 2 3 4 5 भाग आहेत, म्हणजे 5 × 0.25 तेवढं ते डिस्टन्स आहे, बरोबर आहे. आणि बी सीमध्ये किती आहेत, बी आणि सीमध्ये 1 2 3 4 5च आहेत, म्हणजे हे विधान सत्य आहे, बरोबर आहे. सारखेच भाग आहेत. बी सी आणि सी डी, बी सी 1 2 3 4 5 आणि सी डी 1 2 3 4 5 भाग आहेत, हे पण 5 आहेत, हे पण 5 आहेत, हे विधान सत्य आहे, बरोबर आहे. ए सी एकरूप रेख बी डी आहे का, ए सी आणि बी डी, ए आणि सी किती डिस्टन्स आहे ए पासून सी पर्यंत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भाग आहेत, 10 भाग आहेत, बरोबर आहे. आणि बी डी, बी पासून डी पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे पण 10च भाग आहेत, म्हणजे हे पण विधान सत्य आहे, बरोबर आहे.
या दोघांची लांबी एकरूप आहे, या दोघांची लांबी एकरूप आहे, या दोघांची लांबी एकरूप आहे, याला एकरूप म्हणतात, म्हणजे इक्वल आहे. ए पी आणि पी डी, ए आणि पी हे डिस्टन्स किती आहे? 1 2 3 4 5 6 7 भाग आहेत, बरोबर आहे. ए पीचे 7 भाग आहेत आणि पी डीचे, पी आणि डी 1 2 3 4 5 6 7 8 भाग आहेत. पहा हे 7 भाग आहेत, हे 8 भाग आहेत. म्हणजे हा रेषाखंड जास्त लांबीचा आहे, हा कमी लांबीचा आहे. म्हणजे हे विधान येथे एकरूप दिलेलं आहे. हे विधान एकरूप आहे का? नाही. म्हणजे हा आपला पर्याय चुकीचा आहे. असत्य पर्याय कोणता आहे? 3 सत्य आहेत आणि असत्य विधान कोणतं आहे? चौथं आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.